आघाडीतलं आपण ज्यांना घटक पक्ष मानतोय वंचित बहुजन आघाडी त्यांचेच नेते असं म्हणतात की युतीच्या संदर्भातली चर्चा अजून बाकी आहे. आपण जर कुठे आपल्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना बोलवलं तर जाऊ नका असा त्यांनी सल्ला दिलाय. बाळासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य जे आहे हे मी ऐकलं आणि ही प्रत्येक पक्षाची एक शिस्त असते की आघाडीमध्ये चर्चा सुरू आहेत, काही चुकीच्या भूमिका कोणी घेऊ नयेत व्यासपीठावर जाऊन. त्याच्यामुळे त्या बाळासाहेबांच्या त्या वक्तव्याकडे तुम्ही त्या चुकीच्या अर्थानं पाहू नका. आज प्रत्येक ठिकाणी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे एक दिलानं काम करताना दिसत आहेत. सामाजिक काम तर आम्ही एकत्रच करतो, भागाभागामध्ये आम्ही एकत्र काम करतोच आहोत ना. त्यासाठी आमच्या पक्षाच्या लोकांना आदेशाची गरज नाही आणि इतर कोणाला आदेशाची गरज नाही. राजकीय निर्णय जेव्हा व्हायचे तेव्हा होतील. राजकीय निर्णय हे होतच असतात. पण एक लक्षात घ्या, आम्हाला असं सांगावं लागत नाही की इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका. आंबेडकरी जनता जी आहे, वंचित बहुजन पक्ष म्हणून म्हणत नाही की एक ही जी जनता आहे आंबेडकर विचारसरणीची, त्यांची मानसिकता आहे आणि त्यांची भूमिका आहे. आम्ही गावागावात पाहतो की या वेळेला प्रकाश आंबेडकर साहेबांनी हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीबरोबर त्या प्रवाहात सामील व्हायला हवं, ही राज्यभरातील लोकांची अपेक्षा आहे आणि भावना आहे. आणि त्यानुसारच बाळासाहेब आंबेडकर हे राज्यात जिथे जातील तिथे अत्यंत जोरात हीच संविधान रक्षणाची भूमिका मांडत आहेत आणि लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत. उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राहुल गांधी असतील, वरिष्ठ नेते, या सगळ्यांनी ठरवलेलं आहे की या देशात 2024ला परिवर्तन झालं नाही तर या देशातली शेवटची निवडणूक असेल आणि या देशामध्ये हुकुमशाहीला सुरुवात खऱ्या अर्थानं होईल. आणि प्रकाश आंबेडकरसुद्धा तीच भूमिका मांडत आहेत. भाजपने काही जागा निश्चित केलेल्या आहे देशातल्या, मात्र महाराष्ट्रातल्या जागा निश्चित केल्या नाही. आणि त्यातच कधी काळी काँग्रेसचे अध्यक्ष असलेले कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी भाजपनं दिलेली आहे. कसं बघता तुम्ही याच्याकडे? कारण मध्यंतरीच्या काळामध्ये अशोक चव्हाणांनाही संधी देण्यात आली, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. याच्यामधलं एक सूत्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे. कृपाशंकर सिंग, अजित पवार आणि अशोक चव्हाण या तिघांनाही तुरुंगात टाकण्याची भाषा देवेंद्र फडणवीस यांनी केली. कृपाशंकर सिंग यांच्यावर सुद्धा आर्थिक गुन्ह्याच्या संदर्भात जे खटले दाखल झाले त्यांना क्लीन चिट देण्याचं काम नंतर देवेंद्र फडणवीस यांनी केलं. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती किंवा गैरमार्गाने मिळवलेली संपत्ती अशा प्रकारचे ईडी आणि CBIचे खटले, UOWचे खटले हे कृपाशंकर सिंगवर होते. आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विधानसभेत त्यांनी हा विषय मांडला होता आणि कृपाशंकर सिंग यांनासुद्धा तुरुंगात पाठवेल. आज तुरुंगात न पाठवता कृपाशंकर सिंगना वाराणसीच्याच बाजूला जौनपूरमधून तिकीट दिलं आहे. ही मोदी गॅरंटी, ही मोदी गॅरंटी. ज्यांना तुरुंगात टाकायचं त्यांना भाजपचं उमेदवार करायचं, ही मोदी गॅरंटी आहे. अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यामध्ये क्लीन चिट दिली, ही मोदी गॅरंटी. अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर घेतलं, तुरुंगात टाकायचं होतं, ही मोदी गॅरंटी. तेव्हा भविष्यामध्ये 195मध्ये जवळजवळ 70च्या आसपास लोक हे कृपाशंकर पद्धतीचे आहेत आणि उरलेलासुद्धा यादीमध्ये असेच लोक असतील जे मूळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वतःचं काय आहे भाजपकडे? मोदी इतके मोठे नेते आहेत, स्वतःचं काय?
सांगावं देवेंद्र फडणवीसांनी. शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांना एक प्रकारे क्लीन चिट देण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून झाला, मात्र त्या सगळ्या संदर्भामध्ये ईडीने कोर्टात त्यावर आक्षेप घेतला. ईडीचीच अडचण झाली म्हणायची की पोलिसांनी बदलती भूमिका घेतली त्याच्यामुळे त्यांना क्लीन चिट दिल्याचं मी वाचलं आहे. ज्या शिखर बँक घोटाळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना चक्की पिसायला तुरुंगात पाठवणार होते. साधारण 40,000 कोटीचा घोटाळा केला अजित पवारांनी, असं देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं म्हणणं आहे, आमचं नाही. आणि त्या बदल्यात त्यांना तुरुंगात पाठवायचं ठरलं होतं. कोणत्या कोठडीत ठेवणार नवाब मलिक यांच्या बाजूला हे सुद्धा फडणवीस सांगत होते. मग आता काय झालं? एक तर पुरावे कुठे आहेत? देवेंद्र फडणवीस आणि पुरावे गिळले का? गिळून ढेकर दिले का पुरावे? असे पुरावे नष्ट करणं एखाद्या गुन्ह्याचे, ते वकील आहेत फडणवीस, पुरावे नष्ट करणे हा सुद्धा अपराध आहे आणि त्याबद्दल फडणवीसांवरती गुन्हा दाखल व्हायला. साहेब माझं बोलणं व्हायचं आहे. आणि जर आता क्लीन चिट दिली असेल आणि फडणवीसांनी आरोप केले होते अजित पवारांवर, तुरुंगात टाकण्याची भाषा केली आणि त्यानुसार गुन्हे दाखल झाले आणि आता तुमचं गृह मंत्रालय त्याला क्लीन चिट देत आहे. माझं श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना आव्हान आहे, त्यांनी आपल्या नवऱ्याची जी बदनामी झाली त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्यावर अब्रू नुकसानाचा खटला दाखल केला पाहिजे. तुम्ही इतके वर्ष अजित पवारांची बदनामी केली, खोटा गुन्हा दाखल केलात, त्यांच्या कुटुंबाची वणवण झाली. या दबावामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला, कुटुंब सोडावं लागलं, काकांच्या पाठीत खंजीर खुपसावा लागला बचावासाठी. त्याच्यामुळे पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा खटला दाखल करावा आणि मग बारामतीमध्ये जाऊन मतं मागावी. अनिल देशमुखांनी आरोप केलेला आहे की 100 कोटीचा जो आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता, मात्र तो विधान भवनाच्या पटलावर ठेवण्यात आला नाही. मी वाट बघत होतो आणि एक सत्ताधारी नेत्यालाच ब्लॅकमेल, त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं. आवड ठेवणं असं त्यांची इच्छा होती. सत्ताधारी नेत्याची एकच इच्छा आहे. त्यांना देशमुखांना कशा प्रकारे ब्लॅकमेल करण्यात आलं याला मी साक्षीदार आहे की तुम्ही त्यांच्यासमोर एक ॲफिडेविट ठेवण्यात आलं होतं गृहमंत्री असताना, ज्याच्यावर सही करा, नाहीतर तुमच्या मागे ईडी लावू, हे 100 कोटीचं प्रकरण खंडणीचं लावू, हे त्यांना सांगण्यात आलं. आणि त्या संदर्भात देशमुखांकडे पुरावे आहेत, हे मी पाहिले. राऊत साहेब ते त्या कालच्या पत्रकार परिषदेत असं म्हणाले की मला ज्या वेळेला सांगण्यात आलं आणि मी जर सही केली असती तर सरकार त्याच वेळेला कोसळलं. खरं आहे ते, त्यांना त्यांनी त्यांच्यावरती देशमुखांवर दबाव होता त्यांच्या ॲफिडेविटमध्ये. तिचे आरोप आहे 100 कोटीचे. त्या संदर्भात ह्या नेत्यांची नावं तुम्ही घ्या की त्यांच्या सांगण्यावरून मी हे 100 कोटीचं जे काय आहे खंडणी गोळा करतो आहोत, हे संपूर्ण बनाव आणि खोटा तो दावा होता. देशमुख साहेब झुकले नाहीत बरं का, ते लढत राहिले आणि शेवटी सुटले आणि ते जे बोलत आहेत ते सत्य आहे. सामना रोकटोकमध्ये आपण जे म्हटलेलं आहे की मोदी फक्त कुठे का बोलतात, खोटंच बोलतात. युद्ध आणि गुजरात ड्रग्स याचं देखील हो, प्रत्येक बाबतीत. ते 2 वर्षापूर्वी ते असं म्हणत होते की मोदींनी पुतीन आणि झेलेन्स्कीला फोन केला युक्रेनचे अध्यक्ष म्हणून युद्ध संपलं. किती खोटं बोलावं माणसा. युद्ध अजून सुरू आहे, युद्धाला 2 वर्ष झाली. युक्रेनचे 40,000 सैनिक मारले गेले आतापर्यंत बरं का, आणि पुतीन युद्ध थांबवायला तयार नाही. तरी हे अंधभक्त. मोदींनी फोन केला, पुतीनशी चर्चा झाली, मोदींनी फोन केला, झेलेन्स्कीने हात जोडले आणि युद्ध थांबलेलं आहे. असं या खोट्या लोकांचं राज्य या देशावर आहे. प्रत्येक बाबतीत खोटं बोलतात. चला, थँक्यू. संजय गायकवाड आहेत आमदार, त्यांचा एक मिरवणुकीतला धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होते, तरुणाला मारहाण करण्यात. दाखवत राहा तुम्ही, लोकांना दाखवत राहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.